नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? तर आज मी पुन्हा एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. ही आहे खास मक्यापासून बनवलेली रेसिपी, म्हणजेच मक्याच्या कणसापासून. तर सगळ्यात आधी मक्याचं कणीस आपण उकडून घेतलेलं आहे, त्याचे छान दाणे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण ते मक्याच्या कणसाच्या दाण्यांमध्ये सगळ्यात अगोदर आपण मक्याचं पीठ टाकलं, म्हणजेच कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, त्याच्यानंतर मिरची पावडर, हे सगळं छान टाकून आपण छान असं हलवून घेतलेलं आहे. हळद तुम्हाला कलरसाठी टाकायची की नाही टाकायची ऑप्शनल आहे. मिरची पावडर पण तुमच्या आवडीनुसार किती टाकायचे, हे सगळं चवीनुसार आहे. आणि मकाचे दाणे जे उकडले होते ते बिना मिठाचेच उकडले होते, नुसते उकडून घेतले होते. तर हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आत्ताच टाकायचं नाही, आधी मिक्स करून घ्यायचं आहे. मग आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आपण किती टाकायचे की नाही टाकायचं असं. हे छान मिक्स करून झालं की थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे आपल्याला. त्यानुसार ते आपल्याला कळेल पाणी आपल्याला नेमकं किती पाहिजे त्याच्यासाठी. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, छान ओलसर झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि खाण्याचा फ्रूट कलर, जो की तंदूरचा असतो, ऑरेंज कलरचा, थोडासाच टाकलेला आहे. जर तुम्हाला कलर पाहिजेच असं ऑप्शनल असेल तरच कलर टाका, किंवा आहे तो पिवळा कलर पण खूप छान दिसतो. हे छान असं आपलं मिक्स करून झालेलं आहे सगळं. आणि तोपर्यंत तेल कडकडीत तापायला ठेवलेलंच आहे, आपण इंडक्शनवर ठेवलेलं आहे. तर मग हे छान तेल तापलेलं आहे आणि आपण त्याच्यात आता हे दाणे मकाचे टाकणार आहोत. हे आपण थोडंसं बुरबुरायचं आहे. गॅस फुलच ठेवा, म्हणजे इंडक्शन मी फुल ठेवलेलं आहे, तुम्ही गॅस फुल ठेवा. अशा पद्धतीने आपण टाकून घ्यायचं आहे छान असं. आणि नंतर पलटी करायचे, जसे आपण भजी वगैरे तळतो तसंच. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं मकाचं कणीस उकडून घेतलं होतं, तर ते का उकडून घेतलं होतं हे पण मी सांगते. कारण की मकाचं दाणे आपण भाजतो, जसे कॉर्नफ्लॉवर आपण भाजतो तेव्हा ते मक्याच्या लाह्या होतात आणि ते उडतात. जर आपण ही प्रोसिजर उकडण्याची केली नाही तर हे तेलासहित ते भजी, म्हणजे थोडक्यात ते फुटतात कॉर्नचे दाणे तेलात गेल्यानंतर गरमीने, आणि आपल्या चेहऱ्याला पण लागेल आणि सगळाच प्रॉब्लेम होऊन जाईल. त्यामुळे मका ही उकडून घ्यायची, हा ऑप्शन फिक्स आहे. कच्च्या दाण्यांचं प्लीज कोणीच करू नका, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले छान कॉर्न तळून झालेले आहेत. मका पकोडा म्हणा, कॉर्न पकोडा म्हणा, किंवा आता तुम्ही हीच प्रोसिजर सेम शेंगदाण्यांची पण करू शकता. खूप छान लागतात, खूप छान कुरकुरीत असे लागतात. नक्कीच करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही ही रेसिपी केलीत की नाही ते. ठीक आहे. चला, अशा पद्धतीने छान असं हलवत राहा मध्ये मध्ये. अशा पद्धतीने छान आपलं करून झालेलं आहे. चला, रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा आणि नक्की वेळ असेल तेव्हा